प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना अलौकिक अशा प्रकारचं स्थान प्राप्त झालेलं आहे असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी आपल्या कर्मानं कार्यानं कर्तृत्वानं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुमच्या माझ्या सर्वांच्या उद्धाराकरता एक सोपा साधा सरळ सर्वांना कळेल रुचेल पटेल असा साधा मार्ग त्यांनी आपल्याला दाखवला। नवे नवे त्या मार्गाने ते गेलेले आहेत, तसं आचरण त्यांनी करून दाखवलेलं आहे। असे त्या ठिकाणी गुरु नाही सद्गुरू जगाचे जगद्गुरू होण्याचं महत्त्व भाग्य त्यांच्या वाट्याला आलं। असे त्या ठिकाणी तुपा समान असणारे वैराग्याचे महामेरू ज्यांच्याकडे भक्ती ज्ञान आणि वैराग्य खूप अशा प्रकारचं भरलेलं आहे असे तिरुमते सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकोबराय यांचा हा फार करण्याचा भंग नसून 4 करण्याचा भंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे। अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांचं बोलणं अतिशय साधं सोपं आणि सरळ अशा प्रकारचं आहे। सोपं एवढं सोपं आहे का सर्वांना समजेल अशा पद्धतीचं सोपं आहे का। जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे हा अभंग आपला आराध्य दैवत आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग आहे किंवा महिमा करणारा अभंग आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घरी त्या ठिकाणी पंढरीची वारी आहे का। काही लोकांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांना विचारलं म्हणजे महाराज तुमच्या घरी काय आहे। त्यावेळेस जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लोकांना समाजाला सांगितलं पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि माझ्या घरी काय आहे तर पंढरपूरची वारी आहे पा। जगत 8 पिढ्यापासून त्या ठिकाणी परमार्थ होता आणि 8 पिढ्याचा परमार्थ त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबराय अभिमानाने सांगतात की आमच्या घरी काय आहे तर पंढरपूरची वारी आहे पा। काय माझे घरी आणि कनककडे तीर्थव्रत जगद्गुरू तुकोबराय अभिमानाने त्या ठिकाणी समाजाला सांगतात आमच्या घरी काय आहे तर पंढरपूरची वारी आहे पा। आपल्याला जर एखाद्याने विचारलं असतं तुमच्या घरी काय आहे आपल्याला विचारायची गरज नाही, आपण न विचारता लोकांना सांगत असतो बरोबर आहे की नाही। आणि सांगतो तरी काय तर प्रपंचाबद्दल सांगतो परमात्म्याबद्दल सांगायला कोणी तयार नाही म्हणजे न विचारता जर एखादी आपण प्रपंचाबद्दल सांगत असतो तर जगद्गुरू तुकोबरायच्या घरी हा 8 पिढ्यापासून परमार्थ आहे। आणि पंढरपूरची वारी समजून जगद्गुरू तुकोबराय पंढरपूरला गेले। पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नियम झाला। नियम झाल्यानंतर जगद्गुरू तुकोबराय आपल्या आराध्य दैवतासमोर त्या ठिकाणी उभा राहतात आणि उभा राहिल्यानंतर जगद्गुरू तुकोबरायला पंढरीश पांडुरंग परमात्मा नेमकं कसा दिसतो याचं वर्णन करत असताना जगद्गुरू तुकोबराय म्हणतात देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा करे हे देवा हे पांडुरंगा तुझ्या रूप पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तू कसा आहे तर विटेवर उभा आहे आणि कमरेवर तू काय केलेले आहेत हात ठेवलेले आहेत का। असा पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या रूपाला पाहिल्यानंतर माझ्या मनाला चित्ताला समाधान प्राप्त झालं। ते माझ्या चित्तात झाले समाधान वाटत सोडावे। आता मला असं वाटतं म्हणजे माझ्यामध्ये बदल झालेला आहे। मला असं वाटतं घेऊन पांडुरंगाचे पाय चरण कधी सोडू नये का। मग जगद्गुरू तुकाराम महाराज वारी करून गावाकडे आले। गावाकडे आल्यानंतर काही लोकांनी त्यांना जय हरी केला आणि जय हरी झाल्यानंतर लोकांनी विचारलं काहो महाराज तुम्ही 8 पिढ्यापासून त्या ठिकाणी परमार्थ आहे असं म्हणतात, तुम्ही वारीला जाता मग इतक्या दिवसापासून वारीला गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काही बदल झाला का। त्यावेळेस जगद्गुरू तुकोबराय म्हणतात हो माझ्या जीवनामध्ये बदल झाला, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि ते परिवर्तन असं झालं तर मला आता असं वाटायला लागलं मुखे यातो गीत वाजून कोणताही नाथ प्रभावने देव सुखे मुखाने भगवंताच्या नावामध्ये आपल्या मुखाने नामस्मरण करावं आणि प्रेम सुखाने भगवंताच्या नावामध्ये त्या ठिकाणी नाचावं असं मला वाटायला लागलं। काही लोकांनी जगद्गुरू तुकोबरायला विचारलं म्हणजे महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हे सगळं करण्याचं सामर्थ्य ताकद हे तुमच्यामध्ये कशामुळे निर्माण झाली। त्यावेळी जगद्गुरू तुकोबराय सांगतात या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि मोठं जर काय असेल तर भगवंताचं नाव आहे बा। आणि त्या नावामुळे या जगातल्या ज्या काही किमती वस्तू आपल्याला वाटतात किंवा ज्या मौल्यवान वस्तू आपल्याला वाटतात त्या साऱ्या मला आता कशा वाटायला लागल्या शून्य रूपाने वाटायला लागल्या किंवा तुच्छ वाटायला लागल्या। तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुढे सगळं हे। आता जगातल्या कुठल्याही गोष्टीची मला किंमत राहिली नाही। माझ्या समोर फक्त एकमेव जर कोण असेल तर तो माझा विठोबा आहे असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। लक्षात आला। आता आपल्याला
राहिलेल्या वेळेमध्ये या आपण आपल्याला काय करायचं आहे महाराज चिंतन करायचं आहे. म्हणजे महाराजांनी सांगितलं चिंतन करायचं आहे. तुमच्याही मनामध्ये तेच आहे, चिंतन करायचं आहे आणि श्रोत्यांच्याही मनामध्ये काय आहे चिंतन करायचं आहे. मग माझं काय वेगळं आहे का? चिंतन करायचं असं मलाही वाटतं, पण चिंतन मात्र काय माणसं करत मग काय करतात चिंता केल्याशिवाय राहत नाही. अहो चिंतन करतच नाहीत माणसं महाराज, चिंता केल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी विरोधाने सांगत असतो का सांगणारे चिंतन करत नाही तर ऐकणारे कधी चिंतन करतील हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे बा. आता प्रत्येकाला चिंता आहे, कोणाला राहण्याची चिंता, कोणाला खाण्याची चिंता, कोणाला गुडघे दुखतात याची चिंता, कोणाला डोक्याचे केस पांढरे झाले त्याची चिंता, कोणाला पाऊस आला त्याची चिंता. आणि काही लोकांना चेहऱ्याकडे पाहिलं का त्यांना असं वाटतं हे कीर्तन कधी संपल, त्याची सुद्धा काय आहे चिंताची मारा. पण आता हे कीर्तन संपलं म्हणजे तुमची चिंता संपली का? अजिबात नाही. एक चिंता संपली का माणसाच्या जीवनामध्ये दुसरी चिंता उभीच अशा प्रकारची असते महाराज. चिंता चिंता सुरेखता बिंदू मात्रे विशेषता सजीवन धरते चिंता निर्जीवन धरते चिंता. निर्जीव माणसाला एकदा करते त्याला चिंता म्हणतात आणि सजीव माणसाला सर्व काळ करते त्याला चिंता म्हणतात. जरी पावसाचा आगमन झाला, सुरत किंवा कार्यक्रम उशिरा जरी सुरू झाला असला 5-10 मिनिटं तरी आपण या ठिकाणी वेळेवर या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देणार आहोत. आपल्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी चालू असलेला गेल्या 26 वर्षापासून, मागच्या वर्षी तर आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरा केला महाराज आणि या वर्षी त्या ठिकाणी 26व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. फार मोठे पर्व काळ आपल्या जीवनामध्ये येऊन गेलेले आहेत आणि हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या नामयज्ञामध्ये आजची जी कीर्तन सेवा आहे महाराज. आजच्या कीर्तनाकरता अभंग लिहिलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे आपल्या आराध्य समर्थ असणाऱ्या दैवताच्या पांडुरंगाचं वर्णन करतात. खरं तर त्या ठिकाणी महाराज आपल्या जीवनामध्ये फार मोठे पर्वकाळ आहे. आपण भाग्यवान आहोत, मनुष्य जन्माला म्हणून आपण आलेलो आहेत. आपण भाग्यवान आहोत आणि त्या पांडुरंगाला आपण शरण गेलो. नुसते भाग्यवान नाही तर भाग्यवंत सुद्धा आहोत. आपण फार मोठे भाग्यवान आहोत. मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या जवळच असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज यांचं षष्टी करण्याचं सौभाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. फार मोठा पर्वकाळ झाला महाराज. शरण शरण एक नाथा वायू माता टिमिला नका पाळून धारोडा पाया. फार मोठा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये. आता 15 दिवसापूर्वी आपल्या जीवनामध्ये एक पर्वकाळ आला. 3.5 मुहूर्तापैकी एक पर्वकाळ आला. कोणता? चैत्र शुद्ध गुढीपाडव्याचा पर्वकाळ त्या ठिकाणी महाराज. त्याचा थोडं पाठीमागे गेलं त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पर्वकाळ जर कोणता असेल तर भागवत धर्मामध्ये 5 प्रकारचे पर्वकाळ सांगितलेले आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी, वर्ष जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम, शिवरात्र 5 प्रकारचे पर्वकाळ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पर्वकाळ शिवरात्र आपण मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी तोही पर्वकाळ साजरा. पर्वकाळ कशा करता साधायचे, कशा करता उत्सव साजरे करायचे, कशा करता नामयज्ञ करायचे, तर आपल्या अंतरंगामध्ये जो मळ आहे तो अंतरंगामधला मळ काढून टाकण्याकरता हे उत्सव आहे महाराज. अंग बाह्य अंग जर अस्वस्थ झालं तर त्याच्याकरता काय आहे आपण आंघोळ करतो. हे त्याचं त्या ठिकाणी म्हणजे आंघोळ केल्यानंतर आपलं बाह्य शरीर स्वच्छ होतं, पण अंतरंग स्वच्छ करण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला हे पर्वकाळ साधावे लागतात. तर आपल्या अंतरंगामधला मळ काढून टाकण्याकरता हे उत्सव आहे. आता मला जरी मला गुळ दिला आता काय खरं तर कीर्तनकाराने कीर्तनामध्ये गुळ खाऊ नये असं सद्गुरू ठेवा गुळे सांगायचे मला. त्याचं कारण असं आहे जर कीर्तनामध्ये कीर्तनकाराने जर गुळ खाल्ला
तर विठ्ठल महाराज म्हणजे टाळकडे नाश्ता करून यायला बसले. बरोबर आहे. आता कीर्तनामध्ये काय आपलं सर्वांना माहित आहे, पूर्वीच्या कीर्तनामध्ये ह्या काय गोष्टी लागत नसायच्या. पूर्वीच्या भजनामध्ये गुळ नसायचा, पूर्वीच्या कीर्तनामध्ये गुळ वगैरे काही नसायचा. महाराज ते भक्ती अंतकरणपूर्वक त्या ठिकाणी ते भजन आणि कीर्तन असायचं. मला एवढं सांगायचं आहे, हे पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये आहे. पुढे मार्गाचा पर्वकाळ आपण साधला, त्या दिवशी आणखी 2 पर्वकाळ होते. कोणकोणते होतो? आता एवढं बारीक कोण पाहतोय? बरोबर आहे. त्या दिवशी 2 पर्वकाळ होते. त्या दिवशी एक सर्वार्थ सिद्धी योग नावाचा पर्वकाळ होता आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी अमृत सिद्धी नावाचा पर्वकाळ होता. किती मोठे पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये. तिथून पुढे अलीकडे आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पर्वकाळ 500 वर्ष झाली महाराज त्याचा करता. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान रामलल्ला विराजमान करण्याकरता अनेक लोकांनी आपली आहुती दिली, अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपलं जीवन समर्पित केलं. पण ज्यांना सुद्धा त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती पाहण्याचं सौभाग्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते आम्हाला पाहायला मिळालं महाराज. आणि रामजन्मीचा त्या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्याचं पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. अरे नंतर राम म्हटलं का जीवनाचं सार्थक आहे महाराज. राम म्हणता वाढत आली यज्ञ पावला पाऊल. तुमचं शरीर जर त्या ठिकाणी मला शुद्ध करायचं असेल आणि तुमचं शरीर जर तीर्थाचं मागे करायचं असेल तर रामनामाचा जप केला पाहिजे. मग तोही पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये आम्ही साधला. आणि ज्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत त्या बुद्धिमत्ता वरिष्ठ शासकाचे असणारे हनुमंतराय, बरोबर आहे का? त्या हनुमंतरायाचा जन्मोत्सव करण्याचं सौभाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. काय हनुमंतरायाचं कार्य आहे या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये, या देशामध्ये जर पाहिलं तर हनुमंतरायाची मंदिरं जास्त आहेत किंवा गावाची मंदिरं कमी आहेत. हनुमंतरायानं काय केलं? मिळायला लागलेला आहे महाराज. काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही, त्या कल्पनेच्या बाहेरच्या असतात महाराज. काय केलं हनुमंतरायाने? दास्यत्वानिकट हनुमंत बाई केले मनोनीने केले रामशरण. दास्य भाव त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या जीवनामध्ये होता. देवाकडे जाण्याकरता 5 प्रकारचे भाव लागतात. किती प्रकारचे भाव? तुम्ही जागेत सगळे किती प्रकारचे भाव लागतात? 5 प्रकारचे भाव लागतात. मी असं त्या कीर्तनामध्ये सांगितलं म्हणलं महाराज देवाकडे जाण्याकरता 5 प्रकारचे भाव लागतात. एक जण उठलं म्हणलं कोणता भाव असतो माझ्याकडे आहे? तर मी म्हणलं माझ्यापेक्षा याला अगोदर माहिती हजार भाग्यवान समजावं. मी म्हणलं तुझ्याकडे कोणकोणते भाव आहेत? तो म्हणलं काय नाही आपल्याकडे सावत्र भाव आहे, सखा भाव आहे, मावस भाव आहे, चुलत भाव आहे. आणि आपण आम्हाला म्हणजे भाव गुरु भाव पण आहे म्हणजे आमच्याकडे. हे भाव काही कामाचे नाही महाराज. देवाला भाव लागतो पण कोणता भाव लागतो? तर देवाला त्या ठिकाणी शांत भाव लागतो महाराज. म्हणजे कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे देव आपला राजा आहे आणि आपण त्याची प्रजा आहे. याला जो संबंध म्हणला तो शांत भावाचा संबंध आहे. कधीतरी त्या ठिकाणी आपल्याला वाटलं पाहिजे देव आपला मालक आहे, आपण त्याचा नोकर आहोत, आपण त्याचा दास आहोत. याला दास्य भाव असं प्रकारचं म्हटलं जातं. त्या हनुमंतरायाला दास्य भावाने भगवंताची प्राप्ती करून घेतली. कधीतरी आपल्याला सख्य भावाने भगवंताकडे जाता आलं पाहिजे. सख्य भाव म्हणजे काय? तर कधीतरी आपल्याला असावं वाटावं देव आपला दुरस्त आहे, देव आपला सखा आहे, देव आपला मित्र आहे. आपल्याला असं वाटतं कधी नाही वाटत? बरोबर आहे. कधीतरी त्या ठिकाणी सख्य भावाने आपण भगवंताकडे जावं, कधीतरी माधुर्य भावाने भगवंताकडे जावं, कधीतरी वात्सल्य भावाने भगवंताकडे जावं. देवाला काही लागत नाही मला. काही न लगे भावाचे कारण किंवा तुका ज्ञान भोगाची किंवा भावमुळे आकळे नाकळे करत या भावाने कैसा आहे
तुकाराम महाराज. तुकाराम महाराज या जगामध्ये एकटे आले, फायदा सर्वांचा झाला महाराज. बरोबर आहे का? या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्या एकटे आला, फायदा मात्र सर्वांचा झाला. एकाचा कैवारी भुगली आणि एकांचे डोळे, एकटे आले, फायदा सर्वांचा झाला. आता मला सांगा, गाय दूध देते, बरोबर आहे. आता गाई राहिल्या नाही तर आता कलियुगामध्ये काही कमी होत चालल्या. कलियुगामध्ये काही राहिलं नाही, कलियुगामध्ये सत्य राहिलं नाही. आता आपण नेहमी म्हणतो सत्य म्हणजे खरं बोला. खरं कोणी बोलतं का? नाही. कीर्तन संप्रदायाचा पाय पडून गेली आता, बरोबर आहे. खरं बोलायला कोणी तयार नाही आणि मग जगत बोलतो बोलाय म्हणतात. माझं कोणी नाही कधी काही हरी हरी म्हणणाऱ्या आपल्या जीवनाची फार मोठी हानी झालेली आहे ना. आणि ही हानी जर त्या ठिकाणी आपल्याला भरून काढायची असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, परमात्म्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. कलियुगामध्ये आपल्याला तरुण जायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही मला, असं आहे. मग काय दूध देते कोणा करतात? वासना करता, बरोबर आहे इकडे. पण गाय दूध देते वासना करता, पण फायदा मात्र साऱ्या कुटुंबाचा होतो का? संपूर्ण कुटुंबाला त्या ठिकाणी दूध मिळतं महाराज. आता गाईचं दूध कसं आहे? गाईचं दूध पवित्र आहे महाराज. माहे पादून पवित्र आणि गोड गाईचं दूध म्हणजे त्या ठिकाणी पवित्र असा प्रकारचा. आपला विषय जरा लांब नाही, पण मला सांगा, गाय दूध देते वासना करता, फायदा मात्र कोणाचा होतो? सर्वांचा होतो. सूर्य रोज उगवतो महाराज, सूर्य रोज उगवतो. कोणा करता? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि मला उत्तर द्या, म्हणजे मला जरा पुढे जाता येईल, बरोबर आहे. सूर्य रोज उगवतो महाराज, कोणा करता उगवतो? सूर्य उगवतो कमळा करता, फायदा मात्र सर्वांचा होतो. पाऊस या जगामध्ये येतो, आता दरवर्षी पाऊस येतो. आताही पाऊस आला, पाऊस कोणा करता? सर्वांना नाही. मग 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला तर म्हणतो का आपण? पाऊस सर्वांना येत नाही, पाऊस येतो चातक पक्षाकरता, फायदा मात्र सर्वांचा होतो. 5119 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त केलं आणि अर्जुनाला गीता सांगितली. गीता सांगितली कोणा करता? कोणा करता? अर्जुना करता सांगितली. फायदा कोणाचा झाला? संपूर्ण जगाचा त्या ठिकाणी फायदा झाला. भगीरथ आणि गंगा आणली कोणा करता? आई करता आणि फायदा सर्वांचा झाला. आता मला सांगा, काय दूध देते वासना करता, फायदा सर्वांचा झाला. गीता सांगितली अर्जुना करता, फायदा सर्वांचा झाला. सूर्य उगवतो त्या ठिकाणी कमळा करता, फायदा सर्वांचा झाला. बरोबर आहे इकडे. भगीरथ आणि गंगा आणि आई करता, फायदा सर्वांचा झाला. ज्ञानोबा तुकोबा या जगामध्ये एकटे आले, फायदा सर्वांचा झाला. आपण या जगामध्ये आलो, फायदा कोणाचा झाला? तुम्ही जागेत बसले, माझा आवाज येतोय ना? आपण या जगामध्ये आलो, फायदा कोणाचा झाला? आपला तर झाला, लोकांचा आपण केला आणि करायचं सुद्धा. युगाचं नाव काय आहे? या युगाचं नाव म्हणतात असं कलियुग आहे, पण मला वाटतं कलियुगापेक्षा हे जरा मतलबी युग आहे. युग कसं आहे? मतलबी अशा प्रकारचं युग आहे. आणि या मतलबी युगामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहतो आहे मला. जो निस्वार्थपणाने परमार्थ करतो, जो स्वच्छ परमार्थ करतो, जो अंतःकरणपूर्वक परमार्थ करतो, तो जगद्गुरु तुकोबराच्या तत्वापर्यंत, विचारापर्यंत जाऊन पोहोचतो महाराज. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं पंढरपूरला गेल्यानंतर काय करावं बरं? काय करावं पंढरपूरला गेल्यानंतर?
चंद्रभागेचं काय करायचं स्नान करायचं महाराज चंद्रभागा एकदा जरी डोळ्याने पाहिली तर जगातलं सर्व तीर्थ केल्याचं पुण्य माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होतं महाराज अवधीच तीर्थ गळती कगडा चंद्रभागा नुसती चंद्रभागा डोळ्याने जरी पाहिली तर सर्व तीर्थ केल्याचं पुण्य माणसाच्या जीवनामध्ये मिळतं महाराज प्राप्त होतं आता असं म्हणणारी माणसं पंढरपूरला जातात ना माणसं काय म्हणतात इकडे अवधीच तीर्थ गळती कगडा हेच थोर भक्ती आवडती देवा संकल्प मागे माया संसार आमची जगन्नाथ करायचे सुद्धा आम्ही भगवान कुठे जातात चंद्रभागेमध्ये जातो आणि इकडे काय म्हणतात आवडीचं तीर्थ गळती कविळा अरे तिथं जाऊन जर त्या ठिकाणी पाप करत असाल तर मग मात्र जगाच्या पाठीवरती पुढेच करता येणार नाही मला इकडे जर त्या ठिकाणी पाप केलं तर तिथं फेडता येईल पण तिथं जाऊन जर त्या ठिकाणी पाप केलं तर जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी पुढे फेडता येणार नाही असं म्हणतात बा या जगामध्ये जमिनीपेक्षा जड काय आहे कोणी सांगेल का उत्तर मला या जमिनीपेक्षा जड काय आहे तर जमिनीपेक्षा त्या ठिकाणी जड जर काय असेल तर ते पाप अशा प्रकारचं आहे आपण जन्माला आलो आता आपण जन्माला कशामुळे आलो काही माणसं मला भेटल्यानंतर ते म्हणतात माझं आपलं पुण्य म्हणून आपण जन्माला आलो अजिबात नाही मला आपण पापामुळे जन्माला आलेलो आहे हे जे दुःख भोगायचं का आपल्याला जे काही कर्म केलेलं आहे आपण ते कर्म भोगण्याकरता आपण आलेलो आहे जन्माईने घडे पातकाचे मूळ संचराचे फळ आपण पापामुळे जन्माला आलो इथं येऊनही आपण जर काय करत असेल तर पापच करतो आणि आपल्या हातून नकळत त्या ठिकाणी पाप करतो गावड्या मला विषय लागलाय जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान झालं पुंडलिकरायाचं दर्शन झालं आणि पुंडलिकरायाचं दर्शन करून जगद्गुरु तुकाराम महाराज चोखोबाईचं दर्शन करतात हे चोखोबाई कोण तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले चोखोबाई पंढरपूरला बरेच माणसं जातात पण चोखोबाईचं दर्शन सुद्धा करत नाही किंवा चोखोबाईची समाधी कुठे हे सुद्धा काही माणसांना माहिती नाही आमचे चोखोबाई महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आणि चोखोबाई सांगतात चोखा रंगा परी बाबा रंगा काय आणि वरच्या रंगाला काय बोललेला आहात ऊस रंगा परी रस रंगा काय उडराशी वरल्या रंगा आजकाल माणसं वरच्या रंगाला बोललेली आहेत एक तुम्ही सडक मोडा असला चांगला असला माणसं म्हणतात चांगले वेळ त्या ठिकाणी मला मुलगी पाहायला गेले का कलर गोरा जर असला माणसं मला घ्या जुळून आता बरोबर आहे गुण मात्र त्या ठिकाणी काय पाहते जुने माणसं त्या ठिकाणी मला काय पाहिजे गुण अशा प्रकारचे पाहिजे पण चोखोबाईचं दर्शन केलं चोखोबाईचं दर्शन झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय नामदेवबाईचं दर्शन करतात नामदेवबाईचं दर्शन करतात आणि नामदेवबाईचं दर्शन करून जगद्गुरु तुकोबाराय गावामध्ये येतात गरुड खांबाला आलिंगन देतात आणि गरुड खांबाला आलिंगन देऊन जगद्गुरु तुकाराम महाराज जगाच्या बापासमोर उभा राहतात ज्याचं वर्णन 4 वेळ 4 सत्राने आता आपण करू शकत नाही जो विटेवर उभा आहे अशा पांडुरंगाला पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे देवा तुझं रूप कसं आहे किंवा तू कसा आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराज अरुंदाचा प्रथम धर्म
देवाच्या रूपाचं वर्णन करतात महाराज. देखून या तुझ्या रूपाचा आकार तुझं रूप कसं आहे, तुझं रूप सुंदर अशा प्रकारचं आहे महाराज. देव कसा आहे, सुंदर आहे. किती सुंदर आहे, आता मी शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत नाही महाराज. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. बरोबर आहे तो सुंदर देवधार उभे देव करणारे परमात्मा सुंदर आहे. आता मला तर शंका आहे बरं का, म्हणजे परमात्मा शंका घेऊ नये. आपल्या निर्माण करायची म्हणून मी शंका निर्माण केली. मला सांगा, एखादा माणूस एखाद्याला आपण चांगलं सुंदर म्हणतो, जो गोरा आहे त्याला म्हणतो का जो काळा आहे त्याला म्हणतो? जो गोरा आहे त्याला आपण काय म्हणतो? सुंदर आहे. काळ्या माणसाला काय कोणी सुंदर म्हणत नाही. आता पांडुरंग परमात्मा गोरा आहे का काळा आहे? काळा आहे. आणि तरी त्याला आपण सुंदर म्हणतो, याचा अर्थ आपण काही समजत नाही. बरं आहे का? जर रंगाने जरी काळा असला तो कावळा जरी असला, इतका काळा आहे. आता काळा काहीच आवडत नाही माणसाला. एखादा मुलगी पाहायला जर गेला, मुलगी आणि मुलगी कोण आली त्याला विचारा तुम्ही, मुलगी कसं काय, काळी असली सावळी असली तर आपलं जमत नाही. आता कशी असली तर त्याला आपण मुलीच राहिलेले महाराज. बरोबर आहे. आता कुठं मुली राहिले आणि हे सगळं करायला कारण तुला आपणच अशा प्रकारचे आहोत. मग काळी मुलगी आवडत नाही, काळा रंग आवडत नाही, काळा करायला आवडत नाही. मग पंढर कसा पांडुरंग परमात्मा रंगाने एवढा काळा आहे, एवढा काळा आहे, त्याच्या इतका जगामध्ये दुसरा कोणी काळा नाही. तरी आपण 15 दिवसाला पंधरवाडी एकादशीला त्याला भेटायला जातो. की आपलं बाकी आहे ना मला, त्याला भेटायला जातो. त्याचं कारण असं आहे, त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे महाराज. हसलेला माणूस चांगला दिसतो महाराज. तो तरुण असू द्या, म्हातारा असू द्या. आता लहान लहान मुलं पाहता ठिकाणी महाराज हसायला लागले बरोबर आहे. सुंदर दिसतात हे मुलं सगळे हसायला लागले. तसं पांडुरंग परमात्मा हसतो आहे. सदा याचा मला जाऊन म्हणून माणसाने हसलं पाहिजे महाराज. आपला जन्म कसा करता पाहिजे, हसण्याकरता जन्म आपला महाराज. आता शहरामध्ये काय काय ठिकाणी त्याच्याकरता पैसे घेऊन क्लास सुरू केले महाराज. तरी काय काही माणसाच्या हसूच राहिलेले माणसाच्या जीवनामध्ये. आमच्या ग्रामीण भाषा इकडं पातळीकडं कुठली एवढी सारखं तोंड असतं माझा. किती चांगलं झालं तरी त्याच्या जीवनामध्ये काय एका ठिकाणी कुठल्या 20 वर्षापूर्वी काही नव्हतं तरी तसंच होतं. आणि आता आहे तरी सुद्धा 40 वर्ष किती आलं तरी असंच राहणार आहे मला. काय बदल माणसाने हसलं पाहिजे महाराज. हसण्याकरता जन्म आपला महाराज नेहमी हसलं पाहिजे. हे लहान मुलं हसायला लागल्यानंतर कोणालाही जवळ घ्यावं वाटतं महाराज. लहानपणामध्ये प्रेम काय मागावं लागतं, ते प्रेम आपोआप मिळतं महाराज. तरुणपणामध्ये कष्ट करून प्रेम मिळवावं लागतं, म्हातारपणामध्ये दुःखा मागावं लागतं प्रेम. बरोबर आहे. लहान मुलं हसल्यानंतर कोण दिसतात यामध्ये नवल नाही. म्हातारा माणूस जरी हसायला लागला तुमच्यासारखा काय तुमचे म्हणले पण आहे. बरोबर आहे. म्हातारा माणूस हसायला लागला तरी सुद्धा कसा दिसतो, गोड असायला लागला. आपला चेहरा पाहिला का बरोबर आहे. आता काय काय ठिकाणी मला चेहरा पाहिल्यानंतर आणखी आता पांडुरंगाचा चेहरा कसाही माणूस चाललाय, कसाही माणूस चाललाय, कसाही माणूस चाललाय, कसाही माणूस चाललाय. पांडुरंगाचा चेहरा पाहिला का तो कसा होतो, आनंदित होतो का नाही महाराज. पांडुरंगाचा चेहरा सुंदर आहे, त्याचं रूप त्या ठिकाणी इतकं सुंदर आहे. सुंदर ते रानो भेटे वरी जमीन म्हणून कोण आहे म्हणतात. तुमची जमीन होतं पाऊस सुंदर असा प्रकारचा आहे. आणि म्हणून असा रूप कोण असणारा गोड तुझे रूप गोड तुझे नाम देव प्रेम सर्वकाळ किंवा आवडे हे रूप गोडे सगुण पाहता काय त्या उल्लंघनाचं रूप आहे मला. आता माझ्याकडे तेवढा वेळ आहे तर रामप्रभूचा आणि रामायणावर तुम्हाला भरपूर काही सांगितलं असतं मला. सुंदर अशा प्रकारचा रूपवान जर कोण असेल तर या जगामध्ये माझा परमार्थ त्या ठिकाणी देव अशा प्रकारचा. आता काही माणसं रूपवान आहेत पण गुणवान नाही, काही गुणवान आहेत पण रूपवान नाही, काही गुणवानही आहेत आणि रूपवानही आहेत त्यांनी काही म्हणा. बरोबर आहे. आणि काही रूपवानही नाही आणि गुणवानही नाही. आता तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गुणवान माणसं आहे आणि रूपवान सुद्धा आहेत का. वर्णन करत असताना त्या ठिकाणी जे आहे ते केलं पाहिजे. तसा माझा पांडुरंग परमात्मा रूपवानही आहे
आणि गुणवान आहे. इतका गुणवान आहे, इतका गुणवान आहे का जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याचे गुण मी आवडून काही मला. बरोबर आहे. आपल्याला माहित नाही महाराज. आता आपल्या सगळ्यांचे लग्न झाले बरोबर आहे. लग्न झालं म्हणजे माणूस काय झाला, पती झाला बरोबर आहे. आता पतीचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला किती माहिती मला माहित नाही, पण मला जेवढे तेवढे मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे. लखपती आहे, करोडपती आहे, बृहस्पती आहे, वाचस्पती आहे, मनपती आहे, महिपती आहे, श्रीपती आहे, आणखी सभापती आहे, राष्ट्रपती आहे, कुलपती आहे, वनस्पती आहे, नाही कोणाला काळाचा गणपती आहे. एवढे पती आहेत महाराज बरोबर आहे. पण एकही पती कामाचा नाही. महाराज भारी जुळलं होतं मला काय आनंद झाला तुम्हाला पाहिजे बाहेर. आता काय होईल बरोबर आहे. त्यामध्ये सेवा करायचं भाग्य मला प्राप्त झालं आवडे महाराज. मावठाने खुशीमध्ये खुशीमध्ये मी आलो तुम्हाला सांगेल. आणि तुम्हाला पाहिलं तर तुम्हाला तर खरं पाहिलं मला पाहिलं नाही वाटायला लागेल. काय झालं आता पाहून ते आपल्याला कृपा म्हणायची का आलो कृपा म्हणजे काय आपण घेऊ शकत नाही मला. काय सांगतो तुम्ही गुणाच्या बरोबर सांगतो तुम्हाला बरोबर आहे. आपलं लग्न झालं महाराज. लग्न जुळत असताना काय पाहतात गुण पाहतात महाराज. किती गुण जुळले म्हणून लग्न करतात. बरोबर आहे. पण खरं त्या ठिकाणी महाराज हे आपण व्यवहारामध्ये लग्न केलं तर त्या परमात्मा बरोबर किंवा देवाबरोबर आपल्याला लग्न करायचं असेल मग तुम्हालाही करायचं आम्हाला सगळेच आपण स्त्री आहे. तसे महाराज आपण यांना स्त्रिया म्हणतो पण आपण सुद्धा कोणी स्त्री महाराज. आता तुमचं नाव येत असताना आपण काय केलं जातं स्त्री केलं जातं महाराज. तुम्ही कोणी आता माझं नाव काय केलं महाराज स्त्री म्हणजे मी तुला कोणी बरोबर स्त्री तुम्ही राहता बरोबर आहे. सगळेजण आपण कोण आहे हे राज्य स्त्रीच व्हावं महाराज अशी अपेक्षा कोणाची होती. म्हणजे याचा अर्थ आहे राज्य सर्वांचा अशा प्रकारचं व्हावं. 36 गुणाची गरज आहे. तर हे 36 गुण जर कोणते असतील तर तुम्ही गीतेमध्ये पहा अद्वैता सर्व भूतानां एक पासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी त्या गुणाचं 36 गुण भगवंताशी लग्न आपल्याला करायचं आहे. आपल्या लग्नामध्ये गोंधळ झाला हो महाराज. आम्ही संस्कारांनी सर्व महाराज आपल्याकडे लग्न होतं आम्हाला महाराज मंडळी सगळीच आहे. मला तर खरं खेद आणि दुःख वाटतो महाराज. इतर धर्मामध्ये त्यांचे धर्मगुरू बोलत असताना एकही माणूस बोलत नाही महाराज. आमचे महाराज आशीर्वाद देताना काय मागून खालून आवाज असतो काय ते लग्नाचा गोंधळ करून टाकला. मंदिरात काय पाळली जाते नाही त्या गोष्टी काय केल्या जातात. बिभत्सपणा झाला त्या ठिकाणी लग्नामध्ये महाराज. लग्न म्हणजे त्या ठिकाणी एक संस्कार आहे. विवाह म्हणजे एक संस्कार आहे.
त्याला विवाह संस्कार म्हटलेला आहे, विवाह सोहळा म्हटलेला आहे. तो सोहळा तसा झाला पाहिजे महाराज. मुलीचं लग्न करतो, मुलीच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी महाराज 16 शृंगार महत्वाचे आहे. त्या आईलाही माहित नाही 16 शृंगार कोणते आहे, 16 संस्कार कोणते आहे. काय सांगणार त्या मुलीला त्या ठिकाणी? सप्तपदी कशाला म्हणतात? लग्नामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर सप्तपदी आहे. भले लोकांचे संस्कार करू नका, पण संस्कार केल्याशिवाय थांबू नका. आता संस्कार राहिले नाही, आता लोक फक्त सत्कार करतात. आलेल्या पाहुण्याचा सत्कार करणं हा न येत नाही, चांगली गोष्ट आहे. सत्कार केलेच पाहिजे महाराज. अध्यापन ब्रह्म आलेल्या पाहुण्याचा सत्कार अवश्य करा, पण संस्कार मात्र विसरू नका. लग्नामध्ये मुलीच्या दृष्टीनं सप्तपदी महत्वाची आहे आणि मुलाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मला शपथ महत्वाची आहे. आपण शपथ घेतलेली आहे लग्नामध्ये, आपण काय घेतली आपली देवाने घोषणा झाली, आपल्याला काय माहिती का? धर्मेचं आर्मेचं कामेचं नातीचं रामी नातीचं रामी नातीचं रामी हे आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नामध्ये घ्यायची शपथ आहे महाराज. आणि ती विसरून गेलो आणि नाही त्या गोष्टीला महत्व दिलंय महाराज. आणि आज कीर्तनामध्ये ते बोलण्याची वेळ आली आहे. आज धर्म पेटलेला आहे, धर्म मात्र त्या ठिकाणी राहिला नाही महाराज. वाटोळ झालं महाराज, वाटोळ कोणाचं? कलियुगाचं वाटोळ झालं. बरोबर आहे. आईचे कलियुगाच्यामुळे झाले धर्माचे वाटोळ. धर्माला कोणी वागायला तयार नाही महाराज. सत्य त्या ठिकाणी कोणी स्वीकारायला तयार नाही. सर्वकलामध्ये माणसं त्या ठिकाणी, आज स्पर्धेमध्ये माणसं त्या ठिकाणी धावपळ करायला लागली आहे. माझा विषय जरा बाजूला जाईल. मला एवढं सांगायचं आहे, तो भगवंत गुणवान आहे, त्या गुणाचं वर्णन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. त्याचे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाईंनी 6 गुण सांगितलेले आहेत. ऐका विशेष अपराध ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवत व्यवस्थित म्हणून देतो भगवंत. त्याचं गुण वर्णन करा. रात रंगून देवाचं भजन त्या ठिकाणी करावं आणि आपल्या देवाचं सार्थक त्या ठिकाणी आपण करून घ्यावं. म्हणून तो रूपवान आहे, तो गुणवानही अशा प्रकारचा आहे आणि आपली वाट पाहतो आहे तसा करतो तो गुण आहे. जगद्गुरु तुकोबाई म्हणतात, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार गुलाब टिंबरा ठेवून रूपा आहे. कशा करता? वाट पाहिजे भेटीची आवडी कृपा आपली वाट तो पाहतो आहे, आपल्याला भेटण्याकरता उभा आहे. आणि विटेवर त्या ठिकाणी विटेवर उभा आहे, कमरेवर त्या ठिकाणी हात ठेवलेले आहे. आता कमरेवर हात ठेवले, आता तेवढा वेळ आपल्याकडे नाही महाराज, बरोबर आहे. पण हे कारण सांगतो त्यांनी विटेवर कमरेवर हात ठेवलेले आहे. या कमरेच्या खाली भवसागर आहे महाराज. काय? या कमरेच्या खाली भवसागर आहे आणि भवसागरातल्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं जातं का हा भवसागर फक्त कमरेपर्यंत आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे यायला काही हरकत नाही, असं एक कारण आहे महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी कमरेवर हात ठेवलेले आहे आणि विटेवर त्या ठिकाणी उभा आहे. त्याच्यासारखा दानशूर आता जगामध्ये दुसरा कोणता आहे महाराज? विटेवर त्यांची पाऊले समान पांडुरंगाला पहा आणि आता अयोध्येला रामलल्ला पहा, एकच त्या ठिकाणी महाराज. आम्ही आता 15 दिवसापूर्वी अयोध्येला जाऊन आलो महाराज. आणि वातावरण एवढं लवकर तुम्ही सुद्धा अयोध्येला जाऊन या महाराज. याचा काही भरोसा नाही, तुम्ही जाणार का? पण वातावरण एवढं जरा तातडी करा महाराज. परमात्म्यामध्ये तातडी फार महत्वाची आहे. आपल्याला गडबड चालूच आहे कोणी महाराज. तुम्ही काय लोकांना विचारा, बोलले कीर्तनाला ते काय आमचं काय आहे गडबड परमात्म्याच्या गडबडीमध्ये, संसाराच्या गडबडीमध्ये परमात्मा साधून घ्यायचा आहे महाराज. बघता बघता आयुष्य निघून जाईल. गेले निम्याच्या पुढे गेले, काही निम्या कशामध्ये गेलेत महाराज? काळाच्या कशामध्ये गेले. आता काय राहिलेले आपल्या हातामध्ये? मुळात आपल्याला कमीच मिळालंय महाराज. अल्पायुष्य मानवी देव करा लवकरात लवकर अयोध्येला जाऊया. आणि अयोध्येला गेल्यानंतर काय मंदिर बनवलंय महाराज? वा वा वा, जोड नाही. जसं स्वर्गामध्ये गेलं असं पहिल्या पायरीवर करून ठेवलं, असं वाटतं धन्य आम्ही जन्म आलो महाराज. खरंच
बस झाली. जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला गेले, पांडुरंगाला पाहिलं का जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, तुकामध्ये जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची प्रतिक्रिया. त्या रामलल्लाचं दर्शन घेतलं, मुख पाहिलं, पहिल्या पायरीवर त्या ठिकाणी महाराज असं 100 वर्ष भगवान दर्शन आहे. मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी उभा राहा, तुम्हाला तिथून दर्शन आहे. आणि तुम्ही एवढे भाग्यवान आहात, तुमच्या खिशातला 1 रुपया राम मंदिराकरता गेलेला आहे. मला तुमचं भाग्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिळत नाही. हजारो करोड रुपये त्या ठिकाणी कमवणारी माणसं आहेत, पण भगवंताच्या कार्याकरता देणारी माणसं जगामध्ये फार थोडी आहेत. म्हणून मी सांगितलं त्या पांडुरंग रंगासारखा दानशूर दाता जगामध्ये दुसरा कोणता तो. 100 दानशूर जगामध्ये हजारामध्ये 1000 पंडित म्हणून शते शिवराय ते सुरा स्वरत रेशूचा पंडिता वास्ताव संस्कारत्रे शिवनाला भगवती वाढवा. येणाऱ्या या जगामध्ये उपयोग नाही. त्या पांडुरंगाने भरपूर दिलंय महाराज. काय दिलंय आपण तुम्ही आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाने भोगे स्वर्गामध्ये असं नाही महाराज. तुमचा जर भ्रम असेल ना आता वैकुंठात गेले चांगले स्वर्गामध्ये अजिबात नाही. हे भोग वैकुंठ आहे आणि हे स्वर्ग आहे महाराज. तिथं काय नाही, तिथं सगळं चांगलं आहे महाराज. काय त्या ठिकाणी रस पावलं सेवितो हा रस वाढीतो काय घ्यायला होऊ नका या संसाराच्या रानामध्ये उगाच काही घेऊ नका महाराज. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, भगवंताने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. रामलल्लाचं दर्शन करा, वाराणसीला त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं दर्शन करा, सुंदर त्या ठिकाणी. आणि आता खऱ्या अर्थाने अभिमानाने मला सांगायला काय हरकत नाही, आपल्या हिंदू धर्माला जरा चांगले दिवस आले आणि त्या येणार आहेत असं म्हणतात. आधी काय ट्रेलर आहे तिथं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ते होणार आहे मला बरोबर आहे की भगवंताची लीला आहे. ज्या वेळेस या जगामध्ये कचरा वाढतो किंवा धर्माचं त्या ठिकाणी लोक धर्माने वाढत नाही तोपर्यंत सगळं काही शांत राहतं. पण भगवंत एकदा आला ना महाराज त्याच्याकरता येतो. आपण किती भाग्यवान मी तुम्हाला सांगू का महाराज, तुम्ही किती भाग्यवान आहात. तुम्हाला काय तुमचं महत्व कळालं नाही महाराज, आपल्याला महत्व कळालं नाही पण तुम्हाला सांगतो तुमच्या जवळ आहे म्हणून सांगतो तुम्ही किती भाग्यवान आहात. जर कधी वेळ मिळाला तुम्हाला तर 3 ठिकाणी जाऊन या. जर मिळालाच तुम्हाला काही वेळ नाही आता पण जर मिळालाच कधी वेळ तर 3 ठिकाणी जाऊन या. मी सांगतोय म्हणून जाऊया. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तुमचा प्रपंच करता करता तर घाटीच्या दवाखान्यामध्ये एकदा जाऊन या. आम्हाला जरा लांब आहे घाटीच्या दवाखाना तुमच्या जवळ आहे आणि तुम्हाला वेळ नसला तर मी आपण 2 दिवस सांगितलं मला फोन करा मी घेऊन जातो तुम्हाला. मग तुम्हाला कळत घाटीच्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर
ते माणसं पाहिलं कोणाचं पोट फुटलंय कोणी चाललंय ते पाहिलं ना महाराज महिन्यात भाऊ सुद्धा येत नाही. मी एकदा पाहिलं महाराज तीर्थ सुटल्यानंतर मला घरी जाईपर्यंत तेच आठवायचे महाराज. इतके भाग्यवान आहोत आपण त्या गाडीमध्ये जाऊन पहा. तुम्हाला परत कधी जर वेळ मिळाला तर तुम्ही आमच्या भागामध्ये पैठणला दर्शनाला येत असताना तेवढं पुढे या. तिथं खुले कारागृह आहे. तिथं फार मोठमोठे माणसं आहेत महाराज. काही MP आहेत, काही MA आहेत, काही PhD झालेले आहेत. त्यांच्याकडून एक गुन्हा घडला आता आयुष्य त्या ठिकाणी त्यांना पारतंत्र्यामध्ये जीवन जगावं लागतंय. त्यांच्याकडे पाहून मग तुम्हाला कळेल त्या ठिकाणी तुम्ही किती भाग्यवान आहात. आणि कधी जर वेळ मिळाला ना तुम्हाला तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये एखाद्या वेळेस स्मशानभूमीमध्ये जाऊ द्या. तुम्ही तर म्हणता माझा आम्ही रोज जातो. गावाचा एखादा माणूस गेला, आसपासचा माणूस गेला, स्मशानभूमीमध्ये माणसं रोज जातात. पण तुम्ही जातात पण तुमची एकट्याची डिरिंग नाही महाराज. तुम्ही लोकांबरोबर जातात आणि लोकांबरोबर काही कळत नाही. आता तर काय काम केलेलं राहिलं नाही महाराज. त्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला राहतो, फार मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला राहतो. आणि तिथं मोबाईलवर त्या ठिकाणी ते इकडून तिकडे सोलापूर करत राहतात. अवघड ना महाराज. बरोबर तिथं असतात, तिथं काय करतात, अहो ती जागा कशाची, काय झालंय, प्रसंग काय, आम्हाला गांभीर्य राहिलं नाही महाराज. आम्ही माणसं म्हणून माणसं जगायलाच तयार नाही महाराज. आणि या जगामध्ये माणूस जर काय विसरला असेल तर फक्त 3 शब्द विसरला, मी माणूस आहे हेच फक्त माणूस विसरला. म्हणून माणसाला सांगावं लागतं त्याला माणसासारखा. इकडे कसं आहे का आमच्याकडे सांगतात मग माणसासारखा. माणसाचं सगळं सोडून दिलेलं आहे. या जगामध्ये काहीच बदललं नाही. सगळे मला रात्रंदिवस म्हणतात मला सगळं बदललं. अरे काहीच बदललं नाही. या जगामध्ये जर काय बदललं असेल फक्त माणूस बदलला. बदलू नका. वरून बदलली माणसं पण अजून बदलायला तयार नाही. 5 रुपये मीटरचा कापड घालायला न मिळणारा माणूस 10 रुपये मीटरचा कापड घालायला आहे. घड्याळ बदललं, सगळं काही बदललं पण अंतरंग मात्र बदललं नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार या सगळ्या पुढे यात भरलेला आहे महाराज. किती काम आहे, किती क्रोध आहे, किती लोभ आहे महाराज. हे आपल्याला लोक दिसत नाही एकमेकाच्या मनात म्हणून जरा बघाय महाराज. नाही तर फार अवघड आहे. चांदना बदला, सूरजना बदला, ना बदला समान, सूचना बदल गया इंसान. आणि चंद्र बदलला का, सूर्य बदलला का, काय बदललं, काही बदललं नाही. फक्त माणूस बदलला. तो वरून बदलला. वरून बदलू नका, अंतरंगामधून त्या ठिकाणी बदला. आता मला सांगण्याकरता भरपूर आहे पण माझा जरा विषय बाजूला जाईल. मला एवढंच सांगायचं आहे, तो भगवंत गुणवान आहे, तो भगवंत भगवान आहे आणि तो विटीवर त्या ठिकाणी उभा आपलं रक्षण करण्याकरता आहे. अशा देवाच्या रूपाला पाहिल्यानंतर, अशा पांडुरंगाला पाहिल्यानंतर, अशा विठ्ठलाला पाहिल्यानंतर, जगद्गुरु तुकोबारायांचा आतापर्यंत मला तिकडे समाधान मिळालं नाही, मला पुढे सुख मिळालं नाही. ते सुख आणि समाधान पांडुरंगाचा चेहरा पाहून मला मिळालं. अभंगाचं दुसरं
वाटतं मला. त्याचं काही काही ठिकाणी आता समाधान राहिलं नाही. समाधानी का नाही? 20 वर्षापूर्वीच्या ठिकाणी थोडं मागं जा, थोडं मागं 20 वर्षापूर्वीचा विचार करा. 20 वर्षापूर्वी आपल्या घरात काही होतं का? आता तुम्ही जरी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर काय प्रॉपर्टी इथले सगळे आहेत असं काही नाही. सगळे ग्रामीण भागातूनच आलेले आहात. किंवा जरी आपण इथं राहत असाल जिल्ह्याच्या ठिकाणी तरी आपल्याला ग्रामीण भागाची ओळख जवळून माहित आहे. 20 वर्षापूर्वीच्या ठिकाणी आपल्या घरामध्ये काही होतं का? म्हणजे टीव्ही नव्हतं, कूलर नव्हतं, फ्रीज नव्हतं, गॅस नव्हता, लाईट नव्हता, शिडी नव्हती, इस्त्री नव्हती, सायकल नव्हती, मोटरसायकल आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा नव्हती आणि फोर व्हीलर तर त्याची पुढची गोष्ट होती. 20 वर्षापूर्वी आपल्या घरात काही होतं काही? हा, तेव्हा आपल्याला समाधान होतं का नाही? 20 वर्षापूर्वी समाधान होतं महाराज. फ्रीज नव्हतं पण माठाचं पाणी प्यायचं महाराज, काय समाधान होतं. आम्हाला बलत नव्हतं, आम्हाला दिवाण नव्हतं महाराज, काय नव्हतं. आम्ही चिखलाची मांजोळी केली होती महाराज आणि त्याच्यावर गाठ उभीची महाराज, आम्हाला समाधान होतं. आम्हाला काही गोळ्या लागत नसायच्या, काय लागायचं, शांत झोपायची महाराज. आता किती गोळ्या, डुबली येण्याकरता गोळी, जाग येण्याकरता गोळी, पचन होण्याकरता गोळी, सकाळी 2-3 गोळ्या, संध्याकाळी 4-5 गोळ्या. मी म्हणतो एवढ्या खाण्यापेक्षा एखादी बंदुकीची खाल्ली पाहिजे. काय काय मी तर सुरुवात झाले महाराज. ज्याला सगळं कळतंय महाराज, इतक्या गोळ्या झालेल्या आहेत, डॉक्टरला सुद्धा सांगायची गरज लागली नाही, असा विषय आहे. समाधान राहिलं नाही. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जे समाधान कुठंच मिळत नाही ते समाधान संताजवळ आणि भगवंताजवळ मिळतं महाराज. म्हणून संताजवळ जावं लागेल. तेही माझ्या चित्तात झाले समाधान, पांडुरंगाला 21 दिवस वारी करतो वारकरीच्या ठिकाणी महाराज. कधीही गेला का पांडुरंगाचा चेहरा पाहिला का वर्ष मोठ्या ठिकाणी प्रफुल्लित होतो, त्याच्या तवाला झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं महाराज. देवाचा चेहरा सुंदर आहे. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे, समाधान तुमची रात आणि धावपळ कशा करता चालू आहे. काही नव्हतं, आता सगळं घरामध्ये आलं. टीव्ही आलं, कूलर आलं, फ्रीज आलं, गॅस आला, लाईट आली, शिडी आली, इस्त्री आली, मोटरसायकल आली, फोर व्हीलर सुद्धा आता सगळ्यांच्या घरी आली. समाधान आहे का नाही? चला माझ्याबरोबर समाधान असेल तर मग आता तुम्ही समाधान आहे का धावपळ करता करायचं. समाधान नाही तर मग माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला समाधान देतो. पण तुम्ही काय येणार आणि मी काय येणार अजिबात. काय करू तुम्हाला समाधान आहे, तुम्ही मला काय समाधान दे. पण समाधान एका ठिकाणी मी तुम्हाला फुकट सांगतो मला समाधान पाहिजे तुम्हाला माता भगिनी. हा, समाधान पाहिजे, सुख पाहिजे ना. तुमच्या मुलाला आणि तुमच्या घराला जर समाधान आणि सुख पाहिजे असेल तर एकच कारण फुकट सांगून जातो मला तुम्हाला त्या ठिकाणी मला. जगद्गुरु तुकोबराय फुकट सल्ला सांगितला, सदा नाम घोष करवाई कथा तेने सदा चित्ता, सदा भगवंताचं नामस्मरण करा. नाही समाधान मिळालं आणि कीर्तन करायचे सोडून तुम्हाला. कारण आमचा अनुभव आहे महाराज, कीर्तनामध्ये गेल्यानंतर समाधान मिळतं महाराज. आणि म्हणून तुम्हाला माता भगिनीला धन्यवाद द्यायला एवढे थोडेसे तिथं खूप लेकर आहेत महाराज. मुलं पाहिल्यानंतर मला फार आनंद झाला की उद्याची पिढी आहे. म्हणजे आज या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये फार अवघड झालंय महाराज. लोक झोपायला सुद्धा तयार नाही, अवघड झालंय. मुलं वाम मार्गाला चाललेली आहे. काय त्या ठिकाणी लक्षात राहत नाही. परंतु कीर्तनामध्ये तुम्ही घेऊन येत आहे ते उद्या तुमच्या सुखाची पेरणी तुम्ही करताय महाराज. तुम्हाला म्हातारपणामध्ये सुख मिळणार आहे त्याची पेरणी चालू आहे. आणि ज्याला म्हातारपणामध्ये सुख पाहिजे, समाधान पाहिजे, त्याची लहान लहान मुलं कीर्तनामध्ये घेऊन येत चालत महाराज. ही आदर्श मंडळी सगळी कोण येतात आणि ही संस्काराची पेरणी करतात. आपल्या आजीने, आपल्या आजोबाने आपल्याला ते संस्कार दिले म्हणून आज आपण समाधानी आहोत महाराज. आज समाधान राहिलेलं नाही. आणि ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 18 राज्यामध्ये समाधान सांगतात. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान असे जायचे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं चैतन्य आहे, आणि जिथं चैतन्य आहे तिथं समाधान आहे. म्हणून तुम्हाला समाधान जर पाहिजे असेल तर पहिलं गुरु करा महाराज. आपण गुरु नाही, आपलं गुरुकुळ चाललंय महाराज. आपला अंधकार जीवन झालेला आहे. नामदेव महाराज एवढे मोठे पण गुरु शिवाय त्या ठिकाणी समाधान नव्हतं. गुरु बिना अनुभव काय झालंय महाराज, आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे. रात्रंदिवस धावपळ चालू आहे आपली. कशा करता? पैसे मिळवण्याकरता. 90 वर्षाचा माणूसही धावपळ करतोय, आपणही धावपळ करतोय, आणि रात्री धावपळ करतो महाराज. सगळ्यांची धावपळ चालू आहे. सगळ्याला सारखा पैसा मिळतो का? का मिळत नाही? कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. प्रयत्न सगळ्यांचे आहेत. प्रारब्ध जमाचं कसं आहे सगळ्यांचं? इकडे आलं म्हणजे का? म्हणजे आलं वेगळं हे आमच्याकडे वेगळं म्हणजे आलं काय वेगळं आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
म्हणजे परफेक्ट तुमच्या ध्यानात येईल मला. काय झालं, एक जण दवाखाना लागला, दवाखाना, आणि दवाखाना लागलं, पायला असा बोर्ड लिहिला, पाटी लिहिली, गुण आला तर 300 रुपये घेणार, आणि नाही गुण आला तर 1000 रुपये देणार. एक जण म्हणायचं चांगली संधी, मला कोरोना झाला 2 वर्षात आपल्याला रुपये मिळतात नाही, 1000 रुपये कमवण्याची संधी म्हटलं आपल्याला ऐकली. आणि तो डॉक्टरकडे गेला, 15 दिवसाने गेला डॉक्टरला, जे आहे ते आहे. काय होतं म्हणलं तुम्हाला? काय सांगू म्हणले डॉक्टर साहेब, 15 दिवस झाले माझ्या जिभेला जाऊ नये. काय जिभेला चवच राहिली नाही महाराज. तुम्ही माता भगिनीला चांगला अनुभव आहे घरी, पुरुष मंडळीच्या पाहता ठिकाणी महाराज घरी तेव्हा नांदा जिभेला चव नाही, म्हणजे जिभेला चव कुठे येते? रोडला बाहेर जाणं, धाब्यावर जाऊन खाल्लं तिकडे चव येते मग, असं म्हणजे मला काय त्यातला अनुभव नाही. आमच्या घरी एक मांजर आहे, आम्ही सगळे माळकरी आहेत बरं का बाबा. आमच्या घरी एक मांजर आहे आणि आम्ही सगळे माळकरी आहेत, मीच मारा घालल्यानंतर आमच्या घरचे सगळे माळकरी आहेत, तसला काय विषय नाही आमच्या घरी. आम्ही रोज सणासुदीला चांगलं करतो, गावात मी कधी कधी खातो त्या मांजरालाही देतो, पण ते मांजर काय खात नाही, त्याचं काय मन त्याच्यावर लागत नाही, ते बाहेर जातं कळून गळी खाऊन येतं मला. मला असा प्रश्न पडला, एवढं गावात तुम्हाला मी खायला देतोय तरी एक कळी नळी खात आहे, त्याचं कारण काय बाबा? मला जरा संबंध त्याच्यामध्ये आता अध्यात्मामध्ये सापडला. याची मागच्या जन्मामधली कळी आणि नळी खाण्याची वासना याही जन्मामध्ये येईल नाही, म्हणून अजून एक कळी आणि नळीच खात आहे मला. हे मागच्या जन्मात तर संस्थाने तरी असावं, हे मागच्या जन्मात तर राजकारण तरी असावं, त्याच्या मागच्या जन्मात आपण ते पुढच्या निवडत ते तरी असावं मला. वासना जात नाही मला, आणि वासना फार अवघड आहे, वासना फार अवघड त्या ठिकाणी आहे मला. म्हणून ही वासना निघून गेली पाहिजे. आणि ती संत चरण त्यानेच त्या ठिकाणी झाला नाही. त्याने दवाखाना टाकला, तो मला माझ्या जिभेला चव नाही. डॉक्टर म्हणले असं एका झोपा म्हटली इथं, आणि डॉक्टरने कंपाऊंडरला बोलून घेतलं, आणि कंपाऊंडरला सांगितलं म्हणजे 22 नंबरचा डबा आणा. कंपाऊंडरने 22 नंबरचा डबा आणला, 2 थेंब त्यांच्या जिभेवर टाकले. जसे 2 थेंब त्याच्या जिभेवर टाकले तसं ते मला इथं पेट्रोल. आणि ते डॉक्टर म्हणले तुला जिभेला चव नव्हती, तुला कसं काय कळलं पेट्रोल घे 300 मध्ये इकडे. किंवा 1000 कमवण्याच्या नादात आपले 300 गेले म्हटला. जाऊ द्या म्हटलं, काय नाही, पण ह्या डॉक्टरला आपण काय करू म्हटले. कोण म्हणलं नीट करू, डॉक्टर आपल्याला नीट करतो महाराज. आणि तो महिन्याने डॉक्टरकडे गेला, आणि डॉक्टर जे आहे आता कसं काय म्हणले, काय होतंय तुम्हाला? अहो मला काय सांगू म्हणले, डॉक्टर साहेब 10 दिवस झालेत माझ्या ध्यानात राहत नाही म्हणले, माझी स्मृती गेली आहे. डॉक्टर म्हणले असं आहे का, डॉक्टर म्हणले. आणि डॉक्टरने कंपाऊंडरला बोलून घेतलं, सांगितलं म्हणजे असं करा 22 नंबरचा डबा आणा. म्हणजे बसायला पाहिजे का? याने ते ऐकलं, तुम्ही ऐकलं ना? हा. आणि तो 22 नंबरचा डबा आणा म्हटल्यानंतर त्या याने का बसायचं होतं मला डॉक्टर साहेब, आणि त्याचे ते पेट्रोल आहे. ते म्हणजे काय ध्यानात राहत नव्हतं, तुला कसं काय कळलं किती म्हणजे इकडे ते म्हणलं आपले 600 गेले म्हणतात, 600 गेले, जाऊ दे मला 600 जायला का, पण ह्या डॉक्टरला आपण पुरा धडा शिकल्याशिवाय राहणार नाही म्हणतो. मग तुम्हाला हाताने जायचं 5-6 महिने असे विसर पडून जायचं म्हणतो. माणसं लय हुशार, माणसाला फसवती माणसं देवाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतात महाराज. आता तो काय बाजारचा भाजीपाला थोडीच फसायला महाराज. आणि मग तो असा 6 महिने डॉक्टरकडे आला, आणि डॉक्टरने पाहिलं म्हणजे पेशंट बऱ्याच दिवसातून आलाय तो. जय हरी जय हरी. आता काय होतंय म्हणले तुम्हाला? अहो काय सांगू म्हणले, 15 दिवस झाले मला काही दिसत नाही म्हणले का, म्हणजे दिसत नाही. मग डॉक्टरने विचार केला, ते म्हणले याच्यावर तर काही इलाज नाही बा आपल्याकडं. त्याला आनंद झाला, म्हणजे इलाज नाही म्हटलं किती मिळणार? 1000 रुपये मिळणार. आपले किती गेले? 600 देऊन आपल्याला किती फायदा झाला? 400 राहणार. त्याला आनंद झाला महाराज. आणि मग इलाज नाही म्हटल्यानंतर तो म्हणला द्या 1000 रुपये. डॉक्टरने असा खिशात हात घातला, 100ची नोट काढली, 100ची काढली त्याच्या हातामध्ये ठेवली, आणि त्याच्या हातामध्ये ठेवल्यानंतर त्यांनी पाहिली, आणि जेवढा डॉक्टर इथं 100 आहेत. आणि डॉक्टर म्हणजे तुला दिसत नव्हतं, तुला कसं कळलं 100 किती म्हणले. आता किती गेले? 900 गेले महाराज. बरोबर आहे. कशाच्या नादात? 1000 कमवण्याच्या नादामध्ये प्रयत्न काय नव्हते का महाराज? प्रयत्न भरपूर केले. 1000 कमवण्याच्या नादामध्ये किती गेले? 900 गेले महाराज. तसं रात्रंदिवस आपले प्रयत्न चालू येतो, जेवढे प्रयत्न चालू असतील आपल्या हातामध्ये काही येत नाही, काही अजिबात प्रयत्न नाही, पण त्यांच्या नशिबामध्ये आहे महाराज. पण असं म्हणतात भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. भगवान गणाचे मठाधिपती नामदेव महाराज शास्त्रीचं वाक्य आहे, भगवान देता है
तो चप्पल फाड़ के देता है, पण जब लेता है तो चमडी उधार के लेता है. मग म्हणले काय झालं त्यांचं, म्हणले बायपास झालं. किती टाके पडले, म्हणले 25 टाके पडले. म्हणजे सप्त्याला वरती किती दिली, म्हणजे तसल्याकडे येते सप्त्याकडे इकडं आणि बाकी. आता मला लय सांगता येईल महाराज, एक काटा मोडला तर 4-4 लाख रुपये घालणारे महाराज. एक साधा काटा मोडला तर 4 लाख रुपये खर्च डॉक्टरला मोजून दिलेत माझा एकटा महाराज एका माणसाला. आता कधी पुढच्या वर्षी योग आला बरं का तुम्ही महाराज, तर परत योग आला तर त्या काट्याचा तुम्हाला सांगेल, एक काटा जर मोडला महाराज तर 4 लाख रुपये माझ्या एका ठिकाणी पुण्याच्या रुपीमध्ये मोजून दिलेले माणसं आहेत महाराज. पण आम्ही सत्तामध्ये धर्मकार्यामध्ये भरपूर दिलंय, देवाने आम्हाला भरपूर दिलंय. काय कमी आहे महाराज? आता मला सांगा, कोणाला अन्नाची कमी हो, खायला कमी आहे का नाही आपल्याला? इतकं खायला आहे, रोज खायला पंचपक्वान्नाचं जेवण आहे महाराज. बरं 20 वर्षापूर्वी आपल्याला कपडे भेटत होते का? आता कपडे कमी आहेत का महाराज? आपलं जाऊ द्या महाराज, महिला मंडळीला कपडे कमी पडायला लागेल महाराज. म्हणजे मी काय निंदा म्हणून नाही करत, टीका म्हणून नाही करत, आपल्या माता भगिनी आहेत त्या पण कपाट कमी पडायला लागले. दरवर्षी नवीन कपाट कशाला? साड्या तेवढ्या झाल्या महाराज, बरोबर आहे. म्हणजे वस्त्राची कमी आहे का? अन्नही कमी नाही, वस्त्रही कमी नाही, आणि राहण्याकरता अहो काय घरं झाली महाराज आता बाबा होय. आता सोन्याची घरं करायची राहिली, लोक चोरी जाईल म्हणून करीत नाही तर सोन्याचीच झाली बरं, असा विषय. म्हणजे एवढा आता खरा अर्थाने रामराज्य आलंय, आता म्हणाला काय हरकत नाही महाराज. झाले रामराज्य काय येऊन आमाशे, धरणी धरे पिके काय ओढले आमाशे. रामराज्य आलेलं आहे, आपली वेळ जवळ आता संपलेली आहे. 11 झालीच महाराज, बरोबर आहे. वेळेचं भान आपल्याला राखावं लागेल. आणि म्हणून त्यांनी माझ्या पिता झाले समाधान वाटत जगद्गुरु तुकोबाराय वारी करून गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर सगळ्या लोकांना भेटले आणि लोकांनी जगद्गुरु तुकोबारायला विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही वारीला जाता, वारी करता, इतक्या दिवसापासून वारी करता, तुमच्या जीवनामध्ये काही बदल झाला का? आता परमात्मा तुम्ही करतो, माझ्या जीवनामध्ये बदल व्हायला पाहिजे का नाही? म्हणजे रोज तूप खाल्लं, 2 महिने तूप खाल्लं, तुम्ही कसं व्हायला पाहिजे? पण तूप खाऊन खाली खाऊन जर माझ्या जीवनामध्ये बदल होत नसेल तर समजा तूप काय उरलं. तसं परमार्थ करून माणसाचं जीवन जर सुधारत नसेल तर समजा परमार्थ कसा आहे, डुप्लिकेट अशा प्रकारचा आहे. असो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये बदल झाला महाराज. मुखे गातो तुझा बाजू तोंडाई नाचत डोळावळी बसते. मुखाने भगवंताचं नामस्मरण करावं, हाताने टाळी वाजवावी आणि प्रेम सुखाने भगवंताच्या नावामध्ये नाचावं, असं मला वाटायला लागलं. हा जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये झालेला बदल आहे. हाच बदल जसा जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये झाला, तोच बदल करायचा आणि त्याची सुरुवात आपण आतापासून करायची. हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामस्मरण आणि प्रेम सुखाने भगवंताच्या नावामध्ये नाचायचं. गोड भगवंताचं नाव आहे, सर्वांनी हात वरती करा. व्हिडिओ घ्या थोडा आपल्या त्या ठिकाणी महाराज, हात वरती करा आणि हात वरती करून मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी महाराज भगवंताचं नामस्मरण करा. सगळ्यांनी हात वर करायचे. जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर सगळ्यापर्यंत तुमची गॅरंटी घेत नाही. चांगलं जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार. म्हणून मोठ्या प्रेमाने सर्वांनी
झालं तर या जगामध्ये सगळ्यात मोठं जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. तुका म्हणे मीने तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुढे सगळे तेने माझ्या चित्ता झाली समाधान वाटते शरण सोडावे. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम अशा प्रकारचं आहे महाराज. आणि त्या नामामुळे त्या ठिकाणी जगामध्ये सगळ्यात मोठं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. असो आपला हा छत्रपती संभाजीनगर, प्रकाशनगर, रामनगर या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अतिशय आवडीनं चालू आहे. आज 5व्या दिवसाची कीर्तनकृती सेवा 4व्या दिवसाची कीर्तनकृती सेवा आमचे इकडे लक्ष द्या. आमचे परमस्नेही परम आदरणीय ज्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खूप मोठं त्या ठिकाणी नाव आहे आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना तीर्थयात्रा घडते तेच कार्य त्या ठिकाणी केले असतात. मी सुद्धा त्या ठिकाणी करतो. अशी चार तीर्थयात्रा करणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण कैलास महाराज आरुडे त्यांच्या आपण फार मोठं आध्यात्मिक कार्य घडलेलं आहे. मंदिराचा असेल, तीर्थयात्रेचा असेल. आता सर्व महाराज मंडळी त्या ठिकाणी मला अपरिचित आहेत म्हणून मी नाव त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. महाराजांनी कुठेतरी पाहिलेलं आहे असं मला काही आठवत नाही, परंतु कुठेतरी पाहिले सर्व गुरुजन मंडळी नगराच्या कीर्तनप्रती सेवेकरता आहेत. एका गुणे इकडे बहिरे त्या ठिकाणी महाराज मदनाचार्य त्याचबरोबर त्या ठिकाणी सर्व महाराज मंडळी सुंदर प्रमाण तुम्ही दिली. खरंच आनंद वाटला. जरी आपला साऊंड तिकडून इकडे आपल्याला यायची वेळ आली वेळ आली नाही महाराज, बरोबर आहे. कारण कीर्तन एकच आहे भगवंताचं, सगळ्यांना कीर्तन आवडतं महाराज. असो आणि म्हणून हरिभक्तपरायण कैलास महाराज आदुडे यांचा आणि माझा पारमार्थिक जो स्नेह आहे हा 5-6 वर्षापासून आहे. आणि आतापर्यंत त्यांच्या काही मार्गदर्शनाने किंवा इतर असं त्या ठिकाणी मी सुद्धा चारधाम तीर्थयात्रा जवळजवळ 5 ते 6 वेळेस संपूर्ण भारत पाहण्याचं भाग्य मला सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालं. आतापर्यंत 2,500 लोकांना मी तीर्थयात्रा घडवली. सुंदर अशा प्रकारचं भ्रमण केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आपला देश काय, आपली संस्कृती काय. आणि म्हणून आध्यात्मिक जीवन जगत असताना आपल्याला ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचणं शक्य नाही. म्हणून कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अध्यात्म करावं या उद्देशानं मी 15 वर्षाच्या चिंतनातून हा अध्यात्मसार नावाचा ग्रंथ तयार केला. या ग्रंथामध्ये अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल महाराज. म्हणजे त्या ठिकाणी 27 नक्षत्र म्हणजे काय, वर्षातून येणाऱ्या 24 एकादशी कोणत्या, आपण मुलाचे वाढदिवस करतो. आज त्या शहरामध्ये 1-1 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च करतात वाढदिवसाला. चांगली गोष्ट आहे, तुम्ही केले पाहिजे. तुमचे मुलं आहेत, तुम्ही ते हौस केली पाहिजे महाराज. परंतु त्यांना जे संस्कार देण्याचं महत्त्वाचं आहे ते मात्र त्या ठिकाणी देत नाहीत. आणि म्हणून या ग्रंथामध्ये गंध लावण्याचे जे 12 ठिकाण आहेत ते याच्यात सांगितलेले आहेत. नवनारायण कोणते, अष्टविनायक कोणते, त्याचबरोबर त्या ठिकाणी महाराज 14 रत्न कोणती, 7 वार कोणते, विष्णू प्रणास सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे. ज्ञानोबाचं सुंदर हरिपाठ याच्यामध्ये आहे. आता समजा माझं नाव राम आहे, माझी रास काय आहे, बऱ्याच जणांना आपली रासच माहिती नाही. काही रास माहिती आहे, आपलं चिन्ह माहिती नाही. आता माझं चिन्ह आहे तराजू, माझा स्वामी आहे शुक्र. आपला स्वामी आपल्याला माहिती पाहिजे, आपला गण आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून हे सगळं याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. असं या महादानव कोणते आहे, मुलीचं लग्न करत असताना 16 प्रकारचे शृंगार कोणते करावे लागतात. मुलीचं लग्न करत असताना तिच्या लग्नाच्या टायमाला मला गजरा सुद्धा फार महत्वाचा असतो. गजरा नसेल तर ते सोहळा होऊ शकत नाही. असं सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून जे कोणाला जर घ्यायचं असेल तर फक्त 150 रुपये, 150 रुपये किंमत आहे. 1 लिटर पेट्रोलची किंमत आहे. ज्याला कोणाला त्या ठिकाणी हा ग्रंथ घ्यायचा असेल आणि आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी माहिती करून घ्यायची असेल, एखाद्याला आपल्या मुलाचं नाव ठेवायचंय, आध्यात्मिक क्षेत्रातलं तर माहिती नाही, याच्यामध्ये गणपतीची 108 नावं सांगितलेली आहे, कृष्णाची 108 नावं सांगितलेली आहे. आमच्या माता भगिनीनं तुम्हाला रोज कोणती चिंता आहे, स्वयंपाकाची चिंता, भाजी काय करायची, याच्यात 64 भाज्याची नाव सांगितली. तुम्हाला मार्गाला रोज काय विचारायची गरजच नाही. 64 दिवस वेगवेगळे भाजी करू शकतात. असे 64 भाज्याचे नाव आहे. 39 त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवंताची वंशावळ याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतर 18 पुराण कोणते हे थोडक्यात याच्यामध्ये सांगितलेलं आहे. भगवान दत्तात्रयाने केलेले 24 गुरु कोणते हे 2 पारामध्ये सांगितलेलं आहे. आता काय काय याच्यामध्ये आहे जर सांगायचं ठरलं तर सकाळपर्यंत त्या ठिकाणी आपलं चिंतन चालेल. म्हणून हा अध्यात्मसार नावाचा ग्रंथ आदरणीय परमपूज्य भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते मागच्या वर्षी त्या ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन झालं. मी 7-8 ग्रंथ आणलेले आहेत. ज्या कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मला कीर्तन संपल्यानंतर संपर्क करा. बोलता बोलता एखादा शब्द वेळा वाकडा गेला असेल, आई वडिलांच्या आयुष्यामध्ये मला क्षमा करा. एखादा विचार बरोबर वाटला असेल त्या विचाराचा जरूर विचार करा. जीवनामध्ये 4-5 नियम ठेवा. आई वडिलांची सेवा करा, कारण आई वडिलांशिवाय त्या ठिकाणी सगळं विसरा महाराज.
पण आईच्या दुधाला कधी विसरू नका. सगळे विसरा. आईच्या दुधा इतकी ताकद जगामध्ये दुसरी कशाची नाही. माणूस जर मेला आणि त्याला जाळलं तर सगळं जळतं, पण हाडं मात्र जळत नाही. आणि ते हाडं जर कशापासून तयार होत असतील तर आईच्या दुधापासून त्या ठिकाणी तयार होतात. म्हणून आईचं दूध थोड तुझे उपकार, किंवा तो चित्रपट आपण पाहिलेला आई दुधाचे उपकार. आणि म्हणून आईला विसरू नका, वडिलांना विसरू नका की पहिले देव आपले आहेत. मातरम पितरम चैव प्रत्यक्ष देवता मातृ भूमीचे देव सदा सर्व प्रयत्नता. आई वडील देव आहेत, संत हे देव आहेत आणि देव हे दिवस आहेत. म्हणून त्यांची सेवा करा, भगवंताला निष्ठा ठेवा. कोरोनामध्ये त्या ठिकाणी एवढ्या कोरोनामध्ये तुम्हाला मला वाचवलं त्याचं कारण आहे आता बुधुंमुळे आपल्या हातून काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे याचा करता आपल्याला ठेवलेला आहे. म्हणून तो एक विचार करा. सर्वांना स्नेह द्या, सर्वांना प्रेम द्या, कोणाचाही तिरस्कार करू नका. एवढेच आपण वाटते तुमच्या जर देहामध्ये ठेवले तर त्या ठिकाणी निश्चित आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपण माणसं म्हणून जन्माला आलो ते मनाला आपल्याला अभिमान वाटेल. आता हे बोलायचं भरपूर काही करता येईल. सुरक्षेचा तुमच्या सर्व जन्मंडळीच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांची त्या ठिकाणी नावं परिचित असल्यामुळं नाव घेऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी निवड व्यक्त करतो. आमचे सर्वच बाबा आहेत त्या ठिकाणी, हार्मोनियम वादक आहेत, आमच्या माता भगिनीच्या आज घेऊन उभा आहेत, लहान मुली सुद्धा त्या ठिकाणी अगदी काही सुद्धा सुंदर काय घेऊन उभा आहेत आणि हे सुंदर भक्त्याचे लक्षण आहे. आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना उत्तम आरोग्य मिळो आणि दीर्घ आयुष्य मिळो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सेवा देत असताना पुन्हा एकदा